393 वर बोलण्यासाठी मी उभे आहे आणि ह्या प्रस्तावामध्ये असं आलं आहे की शहरातील स्वच्छतेस प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई क्लीन लीग स्पर्धा सुरू करण्यात येत आहे। स्वच्छता हा शब्द आम्हाला खरंच आनंददायक वाटतो, कारण हा फक्त कागदावर आम्हाला दिसतो, आमच्या प्रत्यक्ष एरियामध्ये आम्हाला काही दिसत नाही, मुंबईमध्ये कुठं दिसत नाही। आणि माझी जी धारावी आहे आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी यात तर बिलकुल दिसत नाही। तिथे अस्वच्छतेचं राज्य आहे। आम्ही एरियात रोज जातो, फिरतो, तर सगळ्या ठिकाणी मला कचऱ्याचे ढीगच्या ढीग दिसतात रस्त्यात। आणि पावसात अजून वाईट अवस्था होते, रस्त्याचे ढीग पावसात रस्त्यावर येतात आणि लोकांच्या शाळेच्या रस्त्यामध्ये, हॉस्पिटलच्या बाहेर हे सगळे ढीग पडलेले असतात। ह्याची जर कारणं बघितली तर कारणं 2-4 आहेत आणि ती ठराविक कारणं आहेत, पण त्याच्यावर कधीच उपाययोजना होत नाही। एक आहे दत्तक वस्ती। दत्तक वस्तीमध्ये लोक जे आहेत ते असतात ह्याच्यावर कागदोपत्री असतात 15-20 आणि असतात प्रत्यक्ष काम करणारी 2-3 माणसं, त्यामुळे ते स्वच्छ होणं शक्यच नाही आहे आणि ती सुद्धा 3 ते 4 दिवसानंतर येतात आणि कचरा कलेक्शन करतात। दुसरं आहे घंटेनुसार कचऱ्याच्या पेट्या ठेवणं आवश्यक आहे। आमच्याकडे केसरच्या पेट्याच नसतात, 2-3 पेट्या ठेवल्या असतात आणि एवढी घनता आहे त्यानुसार पेट्या तरी ठेवा। तर ह्याच्यावर महापालिकेचं असं उत्तर, असं मी राऊंड घेतल्यावर त्यांच्याबरोबर राऊंड घेतला, त्यांचं उत्तर असं आहे की आम्हाला पेट्या ठेवण्याची बंदी आहे, पेट्या ठेवू नये। हा कुठला नियम आहे? तिथे कचरा खाली टाकला तर चालेल पण पेट्या नको, हा काय नियम आहे? हा मला न कळलेला कोड आहे। दुसरं ज्या गाड्या आहेत आणि तिसरं असं त्यांचं नेहमीच उत्तर आहे की गाड्या बरोबर नाही आहे। हा कॉन्ट्रॅक्टर त्याच्या गाड्या खराब असतील, त्याच्या गाड्या कमी असतील तर ह्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही कामावर का ठेवलंय? हा तुमचा जावई आहे का? ह्याच्यासाठी विशेष योजना का? मी विचारल्यावर मला सांगितलं 15 जुलैला नवीन गाड्या येणार आहेत, नवीन कॉन्ट्रॅक्टर येणार, पण हा इतक्या दिवस 2-3 महिने तो कॉन्ट्रॅक्टर नीट काम करत नाही तर त्याला फायर करून तिथे दुसरा कॉन्ट्रॅक्टर का नेमला गेला नाही ह्याचं उत्तर देण्यात यावं। नंतर जर आमच्याकडे धारावीमध्ये उद्योग चालतात, कमर्शियल कचरा जास्त निघतो, तो कमर्शियल कचऱ्याचा काहीतरी विल्हेवाट करणं आवश्यक आहे। मी आल्यापासून जेव्हापासून आमदार झाले 1.5 वर्ष मी हेच काम सांगते की कमर्शियल कचऱ्याचं काहीतरी करा, पण त्याच्यावर काहीच उत्तर महापालिकेकडे नाहीये। करतोय हेच वारंवार आम्हाला सांगितलं जातं। आणि दुसरं इथे जे टॉयलेट्स आहेत, आमचे टॉयलेट्स इतके खराब असतात, ते साफसफाई होत नाही। महिलांच्या टॉयलेटची विशेष स्वच्छता व्हायला पाहिजे पण ती होत नाही। साधं संकलन केंद्रावर जो प्लॅटफॉर्म पाहिजे त्यासाठी मी 1.5 वर्ष पत्र लिहिते, पण ते सुद्धा झालेलं नाही, त्याचा सुद्धा निधी मिळाला नाही। 30 प्लॅटफॉर्म पाहिजे पण ते सुद्धा मिळत नाही, ही आपल्या देशाची दुर्गती आहे असं मला वाटतं। नंतर आपण दुसरा एक मुद्दा काढला की मुंबईमध्ये पाणीसाठी मुंबई विविध भागात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यापासून संरक्षण देण्यासाठी IIT मुंबईच्या सहकार्याने सर्वसमावेशक पूर नियंत्रण आराखडा तयार करून केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येतात। चांगली गोष्ट आहे, मला आवडलंय, पण हे होतं का प्रत्यक्षात? 24 एकतर अल निनो तुमचा पाऊस आला नाही, आला 24 जूनला, एक पाऊस पडला, सगळी मुंबई भरली, तुंबई झाली। तुमच्या इकडचे माननीय आमदार साहेब सांगतात की काहीच ठिकाणी पाणी भरतं, त्यांनी पूर्ण मुंबईचा राऊंड घेऊन यावं। मी आता मुलुंडवर आले, सकाळी यायला मला 3 तास लागले, एवढं सगळीकडे पाणी भरलेलं आहे की ह्या मुंबईची तुंबई व्हायला वेळ लागत नाही। ह्याचं कारण काय हे सांगितलं नाही आणि त्याच्यावर त्याची कडी म्हणून की महापौर जेव्हा राऊंड घेतात, ह्या पूर परिस्थितीची पाहणी करतात, तेव्हा एक अधिकारी त्या मॅनहोलमध्ये पडतो। म्हणजे हे महापालिकेचं फेल्युअर आहे आणि हे फेल्युअर हे कुठे झाकणार आहेत, हे आम्हाला कुठे सांगणार आहेत, ह्याचं काहीच उत्तर मिळत नाही। जर 1 जुलैचा परत पाऊस झाला परवाचा, त्या पावसाने सुद्धा हाहाकार माजवला, पूर्ण मुंबई परत ठप झाली। मुंबईमध्ये जो कल्याण शिळफाटा ते 4-4 फूट पाणी साठलं होतं, पालघर, वसई, विरार इथे पाणी साठलं होतं। तुम्ही म्हणाल ठाणे बेलापूरचा रस्ता, सायन पनवेलचा रस्ता, उरण पनवेलचा रस्ता, तुर्भेचा रस्ता, शिळफाटा हे सगळे पाण्याने भरले होते। सगळ्यात इथे ज्या वाहतूक आहे ती मंद झाली होती, गाड्या बंद पडल्या होत्या, दुचाकी वाहून गेली होती। मग जे पात म्हणजे रस्त्यावर जाणारे, फुटपाथवर जाणारे लोक आहेत त्यांना जायला रस्ते नव्हते, ह्या सगळ्या गोष्टी दिसत होत्या। जे रेल्वे आहेत त्या 3 रेल्वे बंद पडल्या होत्या। मुंबईमध्ये 12 झाडं पडली, पालघरमध्ये 33 झाडं पडली आणि ह्या झाडं पडण्यामध्ये एका 11 वर्षाचा विहान नावाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला। आणि हा एवढा मुलगा चांगला होता, सुसंस्कारी मुलगा होता, योगेश सागर साहेब सुसंस्कारी मुलगा होता, अभ्यास करणारा मुलगा होता, त्याला क्रिकेटमध्ये करिअर करायचं होतं आणि तो वारल्यावर त्याची आई क्रिकेटची बॅट घेऊन बसतीये। म्हणजे एवढी भयानक परिस्थिती, एवढी वाईट परिस्थिती आपल्या देशामध्ये, आणि आपले काही माननीय सदस्य बाहेर जाऊन टाळ्या देतात की आज झाडाचा प्रश्न झाला, आज मॅनहोलचा प्रश्न आहे। किती दुर्दैवी! फक्त तुम्ही लोकांना दाखवायसाठी तुमच्या भावना ठेवू नका, जेन्युइन भावना ठेवा। अरे हा मुलगा आपलाही उद्या असू शकतो, तुम्ही हा विचार करा। आपली मुलं शाळेत जातात, बसने जातात, स्कूल बसवर पडते बेहेज, ह्याचं काहीतरी उत्तर तुम्ही, आणि तुम्ही जरा सुद्धा त्याच्याशी संवेदनशील नाही, हे किती चुकीचं आहे।
आता या घटना जी घडली तशाचप्रमाणे अजूनही घटना घडलेल्या आहेत. वाळकेश्वरमध्ये एक म्हाडाची बिल्डिंग आहे, त्याची गॅलरी पडली आणि खाली जो पेट्रोल पंपवर काम करणारा होता संतोष भास्कर म्हणून ह्या माणसावर पडली आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्याबद्दल कोण बोलतंय का? त्याला काय निधी देण्यात जाणार, त्याला काय करणार, त्याच्याबद्दल काहीही वाच्यता नाही. नंतर आपल्या वाशी, हे जर मुंबईमध्ये सांगितलं तसं नेरूळ आणि वाशीच्याच ठिकाणी पण पूर्ण काल मुंबई थांबली होती. त्या नेरूळच्या ठिकाणी 2 मुली चालल्या होत्या, रस्त्यात पाणी होतं, त्या पाण्यामध्ये उघडी वायर पडली होती, विजेचा शॉक लागला, त्या मुली गंभीर जखमी झाल्या. त्यांना वेळेस DY हॉस्पिटलमध्ये नेलं म्हणून त्या वाचल्या. पण ही परिस्थिती आपल्यावर कधीही येऊ शकते. काल परत एक मॅनहोलमध्ये माणूस पडला आणि हा ज्या मॅनहोलसाठी आपण सुद्धा रस्त्यात जातोय, सगळे लोक रस्त्यात जातात, आपल्या पाण्याखाली ओपन आहे मॅनहोल, कसं करणार? उच्च न्यायालयाने निर्देश दिले तिथे काय ती इंडिकेटर लावा, लाल झेंडे लावा, काय इशारे करा, पण हे काही केलं जात नाही. जाळे लावणार असं प्रॉमिस केलंय पण काही केलं जात नाही. माणसाचा जीव गेल्यावर त्याचं उत्तर कोण देणार? माणसाबद्दल ते काही तुम्हाला विचारणार नाहीच आहे का? त्यांच्या जीवाचं 2 मिनिटं खूप महत्वाचा प्रश्न आहे. सकाळपासून त्या दिवशी बसले, सकाळी आले, आता बोलते, जरा बोलून द्या 2 मिनिटं. सगळ्या गोष्टी नाही मी बोलणार आहे व्यवस्थित, नाही तर मी तिथे बसणार, मला बोलायला नाही दिलं तर. नाले सफाईच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. नाले सफाई आमच्या एरियामध्ये होत नाही. मोठे मोठे नाले तसेच खराब असतात. मी प्रत्यक्ष राऊंड घेतला, अधिकारी म्हणतो 80% साफ झाले, 2 मिनिटं होतो 100% साफ झाले. आणि जिथे मला कचरा दिसतोय की खाली कचरा दिसतोय, नाही फक्त फ्लोटर आहे. अरे आम्हाला फ्लोटर आणि कचरा कळत नाही का? आम्ही एवढे मूर्ख आहोत का? ह्या गोष्टी तुम्ही कोणाला सांगताय? आणि ह्या गोष्टी वारंवार घडतात. मोठे नाले असू, छोटे नाले असू, काही साफसफाई झाली नाही. ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय आणि ह्याचा योग्य ती याच्यावर चौकशी व्हावी आणि ह्या अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी. कारण माझ्या धारावीमधल्या सगळ्या गल्ल्या पाण्याने भरल्यात, त्याला उत्तर देणार कोण? कारण मी तिकडे गेल्यावर मला म्हटलं जातं, ताई ह्या गल्ल्या तुमच्यामुळे भरल्या. नाही मी बोलणार आहे, ह्याचं उत्तर कोण देणार? सगळ्या सिनियर असले बोलायला देतात. मी तिथे बसणार येऊन, मला बोलायला दिलं मी तेव्हा बसणार आहे आज. अहो ताई कंक्लूड करा ना, मी तिथे बसणार नाही, सगळ्यांना वेळ द्यायला पाहिजे. माझे सगळे पॉइंट झाले पाहिजे. धारावीचा मुद्दा महत्वाचा आहे. हो पण सगळ्यांना बोलायला संधी पाहिजे. 1:30 वाजता संपवायचं 1:30 वाजेपर्यंत. मी समोर येऊन बसणार, मग आमदार मी बाहेर जाऊन बसणार. मग ताई शेवटचा 1 मिनिट बोला. नाही नाही असं नाहीये. 1 मिनिट बोला शेवटचा. नाही ते नेहमीच बोलून देत नाहीत. 1 मिनिट बोला. नाही मी बोलणार नाही तर मी इथे बसणार, नाही तर पायऱ्यावर जाऊन बसणार. सन्माननीय सदस्य चेतनजी तुपे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 293 वरती मुंबईच्या अतिशय महत्वाच्या विषयावरती चर्चा चालू आहे. काय करायचं अध्यक्ष महोदय नक्की? त्या 1 मिनिटं बोलणार आहेत का? परत बसतो मग मी. 1 मिनिटात कन्क्लूड करा. चला मी बसतोयच ना. मला असं वाटतं की सरकारला त्यांच्या चुका ऐकायच्याच नाहीत, म्हणून आमचं बोलणं तोंड बंद केलं जातं आणि आम्हाला बोलून दिलं जात नाही. नाले सफाईचं पाण्याचं पण सांगेल. आता मला हे मुद्दे अवॉइड करायला लागतील कारण हे नेहमीचे मुद्दे आहेत. पाण्याचा सगळा एवढं दूषित पाणी येतंय की त्याच्यामुळे आमच्या एरियामध्ये लोक पाणी वाहून टाकतात. जर 1 लाख घरे असेल तर 5 लाख लिटर पाणी हे वाहून जातं. असं मी प्रत्येक मुंबईच्या आमदाराकडून ऐकते की आमच्याकडे दूषित पाणी आहे. ते एवढं पाणी जातं आणि तुम्ही पाणी नाही अल निनोमुळे पाण्याची आधीच तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहेत. आणि ह्या पाण्याचा तुम्ही विचार का करत नाही? कमिशनरकडे पण जाऊन याचं उत्तर मिळत नसेल तर आम्ही जायचं कोणाकडे ह्याचं पण आम्हाला उत्तर द्या. रस्ते तर आमचे खराब आहेतच, त्याच्याबद्दल काय बोलायला नको. प्रदूषण हा तर मी आल्यापासून बोलते आणि ह्याच्यावर उत्तर देण्याचं सगळेच टाळतात. कानावर बोलण्याने हात ठेवलेत की आम्हाला हे ऐकायचंच नाही. 250 होऊन दे, AQI 500 होऊन दे, आम्हाला काही फरक नाही. एअर क्वालिटी इंडेक्स दिवस खराब होत चालले आणि वृक्षतोड जे मेन कारण आहे त्याच्याकडे सगळीकडे दुर्लक्ष केलं जाते वारंवार. आता नवीन, आता मी बाकी सांगत नाही की तपोवन, ताडोबा, कोस्टल रोड, मेट्रो ह्या सगळ्यासाठी जे ह्यासाठी सगळ्यासाठी वृक्षतोड केली आहे. पण आता ते कारण सांगता, मी आता नवीन एक कारण सांगते. आपल्याकडे वृक्षतोड केली जाते, त्याला नवीन नाव दिलंय वृक्षरोपण, पुनर्रोपण. म्हणजे कापणी करायची आणि ते परत लावायचं आणि त्याची गॅरंटी कोण घेणार? गॅरंटी कोणीही घेत नाही. संपवत आहे 1 मिनिट दिला ना आता आपल्याला परत. गॅरंटी कोणीही घेत नाही आणि ते वृक्ष फक्त फसवण्यासाठी. म्हणजे 100 वृक्षापैकी 10 आम्ही कापले आणि 90 आम्ही पुनर्रोपण केले आणि ते सुद्धा मरणार आहेत. पण ती संख्या कमी व्हावी, लोकांना फसवावं म्हणून ही योजना आणली असं मला वाटतं. नंतर
आता धारावीवर येते मी. तापमान जे वाढले 2-3 याचं सांगते, ह्या सगळ्याचा परिणाम झालाय की ग्लोबल वॉर्मिंग वाढले. मुंबईचं 40 डिग्री झालंय आणि बाकीच्या ठिकाणी पण आपल्याला 46, 47 असं डिग्री दिसते. आता सगळ्यात महत्वाचा एक नैसर्गिक जलाचा पण सांगते. आमच्याकडे एक तळ होतं, नैसर्गिक नॅचरल लेक होता. तो लेक RMC साठी जो आता मी सांगितलं RMC प्लांट केला त्यासाठी तो गायब झाला, त्यात भर टाकली. BMC ला विचारलं की आमचं नॅचरल तळ कुठे गेलं, ते सांगता आम्हाला माहितीच नाही, तिथे नाहीच आहे. लोकांकडे फोटो आहेत त्याचे, तिथे बरेच प्राणी होते, पक्षी होते, पण त्याचा काही लापता लेडीज हा पिक्चर होता तसं लापता तळे हा आमच्याकडे विषय झालेला आहे. नंतर धारावी विषयाबद्दल मी बोलणार, कारण असं सांगणं गेलं की जुहूसाठी जो प्रोजेक्ट काढला गेला महत्वाचा आहे धारावी, त्याच्यामध्ये पूर्ण विषय धारावीचा